माझ्या आईवडिलांवर बोलू नका. कणकवलीत येऊन तुम्ही माझ्या आईवडिलांवर बोलणार, शिव्या घालणार, त्याच्यानंतर ही रिप्लाय सभा. माझं तेवढंच म्हणणं आहे साहेब की तुम्ही नका बोलू ना माझ्या आईवडिलांवर. अच्छा, तुम्हालाही आवडणार नाही तुमच्या आईवडिलांबद्दल मी जर काय बोललो, तुम्ही मला शिव्या घालणार की नाही? तुम्ही तर एवढे साहेब व्हाईट कॉलर लोक, तुम्ही ऐकून घेणार नाही, तुम्ही शिव्या घालाल जर तुमच्या आईवडिलांवर कोणी शिवी घातली तर. त्यानंतर काय झालं ते पण तुम्हाला मी सांगतो. माझ्या वडिलांना आवडलं नाही, कारण का भास्कर जाधव साहेबांचे आणि माझ्या वडिलांचे फार पूर्वीपासूनचे संबंध, घरापासून ये जा असायची. तर काही मला वाटतं महिन्यानंतर राणेसाहेब स्वतः मला बोलले की जा आणि भास्कर जाधवांची तू बोलून घे आणि ते सगळं तू काय जे काय माफी वगैरे मागायची ती कर आणि ते सगळं संपव. तर मी आमचे एक कॉमन ओळखीचे आहेत, वकील आहेत चिपळूणमध्ये, त्यांना मी संपर्क साधला की साहेब जरा जाधव साहेबांना एकदा येऊन भेटायचं आहे आणि बोलायचं आहे, हे सगळं आपल्याला नको. साहेब रागवलेत माझ्यावर. साहेब मी मिटवायचाही प्रयत्न करतो. मी एक बाजू कधी एकतर्फी चालत नाही. राणेसाहेब बोलले तुझ्यामुळे माझे आणि भास्कर जाधवांचे संबंध खराब झाले, तर तू जा आणि तिकडे त्यांच्यासमोर जे काय सॉरी म्हणायचं आहे, दिलगिरी व्यक्त करायची, ते सगळं जे काय ते तू तिकडे जाऊन त्यांच्याशी बोल, कारण का तुझ्यामुळे आमचे घरचे संबंध खराब झाले. मी बोललो बघा साहेब, तुम्हाला स्टेजवरून शिवी घातली गेली, ती सभा कोणी दाखवली नाही. त्याच्यावर त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे साहेब पण होते. जेव्हा कणकवलीमध्ये सभा झाली, हसत होते, टाळ्या मारत होते, त्यांना मजा येत होती सगळ्यांना. जेव्हा राणेंबद्दल किंवा राणेंना शिव्या घालत होते तेव्हा मी साहेब फक्त रिप्लाय दिला तिकडे जाऊन. अच्छा, मी सभेच्या सुरुवातीला म्हटलं की मी फार टोकाचं बोलणार आहे, तर ज्यांना कोणी इथून उठून जायचं आहे त्यांनी कृपया करून आत्ताच ह्या सभेचं ठिकाण सोडावं. हे जर तुम्ही सभेच्या सुरुवातीपासून तुम्ही जर बघितलं असाल तर ते मी बोललेलो आहे. कारण ते